आवश्यक असेल तर मॅडम करा ना. ओके ओके चालेल. हा सर, दिसते आता स्क्रीन? हॅलो. हा मॅडम, एकदम हा दिसते. स्क्रीन दिसते ना सर? हो ओके हो ओके हो, ठीक. स्क्रीन दिसते. हा. खरं तर आपल्या शिक्षण विभागाचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आमच्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी ठाणे वेदच्या माध्यमातून आपण काही तिठ्ठा सभा सुद्धा घेतल्या होत्या. त्या सभेमध्ये सुद्धा आपण आपल्या शिक्षकांच्या अनुभवांचं सत्र ऐकलेलं आहे. आपल्या राज्याचे राज्य समन्वयक आदरणीय श्री निलेश घुगे सर यांच्या जी राज्य वेद पीएलसी आहे, या पीएलसी ला सुद्धा जुळल्यामुळे मला रोज रात्री म्हणजे 9 ते 10 ती मीटिंग असते आणि या वेळेस सुद्धा रोज शिक्षकांचं विद्यार्थ्यांसोबतचं जे असलेलं नातं आहे त्याचे अनुभव असे ऐकायला मिळतात. आणि आपल्याला माहितीच आहे खरं तर म्हणजे सर्व समस्यांचा छेद म्हणजे वेद, की यातून समृद्ध म्हणजे समृद्ध होऊन नक्कीच आपल्या मुलांसाठी फायदा होत असतो. खरं तर म्हणजे मला सांगायला आवडेल की थोडंसं सादरीकरणाच्या अगोदर मागच्या शुक्रवारी म्हणजे जिल्हास्तरीय जो नवसाक्षरताचा मेळावा झाला होता, तर त्या मेळाव्या मध्ये आदरणीय आमच्या मॅडम पण होत्या कल्याण तालुक्याच्या. आणि संध्याकाळी आल्यानंतर मला अचानक म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि कृतींचा शनिवार, त्यामध्ये सादरीकरणासाठी मला त्या म्हणाल्या की उद्या सादरीकरण करते का म्हणून. तर म्हटलं मॅडम, म्हणजे मला काही सेकंद काय म्हणजे रिप्लाय द्यावा, आता आपल्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर पटकन मला असं सुचलं नाही. म्हटलं मॅडम उद्याच्या उद्या लगेच कसं शक्य, म्हणत त्याला पीडीएफ वगैरे तर काही असं तयार नाहीये असं. तर मॅडम म्हणाल्या काय नाही, वर्गात तू जसं जे राबवते तेच तुला फक्त सादरीकरण करायचं आहे म्हणून असं. तर म्हणजे नंतर मी लगेच काही सेकंदात मॅडमला, म्हणजे मला माहिती होतं की मॅडमचं चॅलेंज हे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं. मग काही सेकंदात मॅडमला म्हणलं ठीक आहे मॅडम, मी करते सादरीकरण म्हणून लगेच. तर मी आदरणीय वेखंडे साहेबांना लगेच फोन केला सरांना की सर सादरीकरणासाठी म्हणजे मी तयार आहे, तर मला संधी मिळेल का. तर आदरणीय सर म्हणाले की नाही, आता आपलं जे शनिवारचं सत्र आहे म्हणजे मागच्या शनिवारचं 13वं सत्र जे होतं ते, तर ते सत्राचं म्हणे आपलं नियोजन झालेलं आहे म्हणे मॅडम, पण तुम्हाला पुढच्या शनिवारी नक्की ती संधी मिळेल. म्हणजे मला ही ही गोष्ट खरं सांगायची आहे की आतापर्यंत म्हणजे खूप साऱ्या अशा सक्सेस स्टोरी इतरांच्या युट्यूबवर म्हणजे मी ऐकते किंवा पाहते, पण आज म्हणजे तुमच्या सर्व शिक्षकांशी असं आपल्या वर्गातली सक्सेस स्टोरी किंवा आपण जे काही राबवते ते असं सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे. तो म्हणजे खूप आनंद आहे आणि ही खरं तर माझ्यासाठी खूप अविस्मरणीय गोष्ट आहे. ही जी गोष्ट आता मी तुमच्याशी म्हणजे सादर करणार आहे, हे माझ्यासाठी खूप अनमोल अशी ही गोष्ट आहे. इतकंच मला हे सादरीकरणाच्या आधी सांगायचं होतं. थँक्यू. खरं तर आतापर्यंत आपल्याला माहितीच आहे की जवळजवळ जो कृतींचा शनिवार या मालिकेअंतर्गत 13 सत्र पूर्ण झालेले आहे. आणि अगदी 13ही सत्रांमध्ये भाषा आणि इंग्लिश जे आपले म्हणजे प्रारंभिक स्तर ते गोष्ट स्तरापर्यंत, त्यानंतर गणितातलं आपलं जे प्रारंभिक ते भागाकार स्तरापर्यंत आहे, अगदी म्हणजे बारकाईनं सर्व शिक्षकांनी म्हणजे इतके छान उपक्रम आणि सादरीकरण आपण म्हणजे ऐकलंय. आणि म्हणजे वर्गातही आपण याचं म्हणजे काम करून पाहतोय आणि जे जे असे उपक्रम शिक्षक आपल्याला सांगताय ते आपण आपल्या वर्गात करून पाहतोच त्या गोष्टी सगळ्या. पण आता हे शक्य कधी होतं, म्हणजे आपण सगळेच असं एकमेकांच्या मदतीने शिकत असतो, एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी खऱ्या अर्थानं म्हणजे दर शनिवारी आपण स्वयंप्रेरणेने खरं तर या लिंकला आहे. जेव्हा म्हणजे मूल हे सगळं स्वयंप्रेरणेने ह्या ज्या गोष्टी आहेत तो करणार आहे, तर आपल्याला जागतिक भविष्यविधी शिक्षणामध्ये माहितीच आहे की स्वयंप्रेरणेने केल्यामुळे म्हणजे केलेल्या कामाचा आनंद तर सगळ्यांनाच मिळतो. आणि आपण केलेलं काम खरं तर हे इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी पण ठरत असतं. कारण आपलं जे मूल आहे त्याला आपण म्हणजे कितीही स्पून फिडिंग केलं ना, त्याला पण म्हणजे जितकं घ्यायचं ना तितकंच तो घेणार आहे. त्यामुळे
म्हणजे हा खरं तर म्हणजे त्याला पण जे द्यायचं आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला कसं देता येईल यासाठी खरं तर आपला हा शिक्षण विभाग आटापिटा करतो. आणि आपण शिक्षक म्हणूनही यासाठी खरं तर अहोरात्रपणे मेहनत करत असतो. पण आपल्याला तितकं 100% यश मिळत नाही. का मिळत नाही? तर कारण आपण शिक्षक, आपली अजूनही जी पारंपरिक पद्धत आहे ना, की म्हणजे मी खूप शिकवलं ना तरच माझी मुलं शिकणार आहे. म्हणजे ही आपली जी अशी धारणा आहे की नाही, ही धारणा खरं तर आहे शिक्षकांची, की आपण अजूनही पारंपरिक पद्धतीने शिकतो. परंतु आपल्याला माहिती आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जे अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन आहे त्याला आपण मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन असं म्हणतो. त्याला आपण मोली प्रशिक्षण सुद्धा असं म्हणतो. की ह्या प्रशिक्षणाचा लाभ खरं तर मला आपल्या शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री धिमते सर आहेत, त्यांच्यासोबत 4 दिवस पुण्याला म्हणजे घ्यायला मिळालं. आणि त्याचबरोबर आम्ही खोपोलीला सुद्धा 4 दिवस सोबत हे प्रशिक्षण दिलं, म्हणजे विभाग स्तरावरती. तर त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळाच म्हणजे प्रचिती आली आणि एक वेगळाच म्हणजे स्वतःमध्ये पण बदल झाला. आणि स्वतःत बदल झाला की आपण म्हणजे आपोआप ऑटोमॅटिक आपल्या मुलांमध्ये तो बदल आपल्याला होतच असतो. आणि आपल्याला माहितीच आहे की म्हणजे या प्रशिक्षणाच्या जवळजवळ जेव्हा हे प्रशिक्षण गेल्या वर्षी झालं त्याच्या 6 महिन्यानंतरच लगेच आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपले जे आदरणीय सीओ साहेब आहे यांचं जूनमध्ये आगमन झालं. आणि 19 जूनला जे आपली ओपो अंतर्गत जे दिशा प्रोजेक्टचं प्रशिक्षण आहे ना, ते प्रशिक्षण लावण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं तेव्हाच आपल्या म्हणजे या कामाला दिशा मिळाली. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात सीओ साहेब लाभले हे आपल्या सगळ्यांचं खरं तर म्हणजे भाग्यच आहे. आणि आपल्यासाठी ती नवसंजीवनीच आहे एक प्रकारची. कारण म्हणजे आतापर्यंतचे बरेचसे प्रशिक्षण झाले, पण हे भविष्यवेधी शिक्षण जे हे प्रशिक्षण आहे ना, ते म्हणजे जो म्हणजे आपल्या वर्गामध्ये असं सुलभक म्हणून या ज्या आपल्या 6 पायऱ्या आहेत ना, ज्या 6 पायऱ्या आपल्याला सगळ्यांनाच आपण प्रशिक्षणामध्ये परिचित आहे. की मूल स्वतःहून शिकण्यास प्रेरित करणं, नंतर ते स्वतःहून शिकण्यास प्रेरित झाल्यानंतर त्याला वेगवेगळी आपण आव्हानं दिली पाहिजे. आणि त्याच्या जिज्ञास वृत्तीचा सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे. मग लर्निंग इंटरव्हेन्शन आपण करतोय मुलांसोबत, मग पिअरनी झालं पाहिजे, ते ग्रुपने झालं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा जो विषय मित्र आहे या विषय मित्र बरोबर सुद्धा त्याचं आपलं लर्निंग इंटरव्हेन्शन होणं गरजेचं आहे. तसेच मुलं घरी गेल्यानंतर आजूबाजूचे जे जवळजवळची मुलं असतात, म्हणजे गल्ली मित्र जो आपण म्हणतो, ही सुद्धा एक आता नवीन संकल्पना आपण आपल्या भविष्यवेधी शिक्षणामध्ये आपण सर्वजण शिकलोच आहोत. पण मग म्हणजे जर भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने आपण गेलो तर आपलं जे दिशा प्रोजेक्ट अंतर्गत असलेलं जे FLNचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट तर साध्य होतच आहे. आणि याच्यामुळे आपल्याला नक्कीच म्हणजे सक्सेस मिळते. आणि खरं तर मुलांचं सक्सेस हे खरं आपल्या शिक्षकांचं सक्सेस असतं. आणि आपलं सक्सेस म्हणजे तेच शिक्षण विभागाचं सक्सेस असतं. फक्त त्यासाठी आपलं म्हणजे शिक्षक म्हणून आपलं एक छान असं नियोजन असलं पाहिजे. आणि त्या नियोजनावर आपण केलेलं आपलं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन असं परफेक्ट असलं पाहिजे. आणि मग मला सुद्धा ना आपलं जे हे दिशा प्रोजेक्ट आणि मोली प्रशिक्षण आणि वेद समूह जो आहे, की जो वेद समूह आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपले माजी शिक्षण सचिव जे आहेत आपले नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने हा वेद समूह तयार झालेला आहे. आणि या वेद समूहाच्या माध्यमातून खूप सारे जे काही म्हणजे अनुभव आहे. वेद उत्सवाचा सुद्धा गेल्या दिवाळीच्या महिन्यानंतर मला एकदा संधी मिळाली होती सादरीकरणाची वेद उत्सवामध्ये. अशा प्रकारे म्हणजे इतकं काही शिकायला मिळतं. आणि त्यालाच आता जोडीला आपला हा दिशा प्रोजेक्ट आलाय ना, म्हणजे इतकं म्हणजे मुलांमध्ये खरंच नक्की खूप आपण असं बदल करतोय आणि होतोय बदल. म्हणजे त्याच अनुभवांची शिदोरी म्हणजे इथं सांगायला आवडते, ते खूप छान वाटतंय. आणि म्हणजे अगदी असं वेगळे काही उपक्रम नाही राबवत, म्हणजे जे वर्गामध्ये मुलांकडे आहे ना सहज उपलब्ध होईल, म्हणजे ज्या माध्यमातून मुलं अशी शिकतील तेच माध्यम म्हणजे मी वापरते. आणि मग मुलं शिकता शिकता मी स्वतः सुद्धा त्यांच्यासोबत एन्जॉय करते. इतकंच आता सध्या माझ्याकडे की नाही 5वीचा वर्ग आहे. आणि माझ्या 5वीचा वर्ग म्हणजे एकूण पट हा 37 आहे. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये ना आणि आपल्या शिक्षकांमध्ये असं खूप छान बॉन्डिंग असलं पाहिजे. की म्हणजे हे बॉन्डिंग कधी होईल जेव्हा आपण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचू की नाही, तेव्हाच आपल्याला प्रत्येक मूल कळणार आहे. म्हणजे मला तर ह्या ज्या प्रोजेक्ट जे उपक्रम आहे या दिशा प्रोजेक्टच्या उपक्रमामुळे खरं तर माझी जी म्हणजे असर पातळीतली मुलं आहेत ना, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे त्यांच्यासाठी खूप फायदा झाला. मग आता असरची मुलं आपण कोणती म्हणतो, आता मराठी विषय घेतला तर पटवाय. सुंदर
अक्षर स्तर आणि शब्द स्तरावर आहे आपण त्यांना प्रारंभिक स्तरात म्हणजे असर स्तराची मुलं म्हणतो. आणि जी वाक्य स्तर परिचय स्तरावर आहे त्यांना ज्ञा स्तरातली मुलं म्हणतो. आणि जी गोष्ट छान वाचतायत छान भागाकार करतायत त्यांना आपण पिसा पातळीची मुलं म्हणतो. तर मग म्हणजे ही जी मुलं आहे खरं म्हणजे आसरसाठी मला खूप फायदा झालाच आहे. म्हणजे वर्गात गेल्यानंतर आहे ना पहिलं मी म्हणजे हजेरी झाली की लगेच असं 1 तास वाचनाचा असतो. मग ती असर स्तरातली जी मुलं आहेत ना त्यांना म्हणजे डायरेक्ट मी असं पाठ्यपुस्तक वाचायला देत नाही. तर मग त्यांना असं ना टेबल जवळ बोलून घेऊन म्हणजे प्रत्येकाचं असं वैयक्तिक वाचन घेते. म्हणजे वेगळं काही साहित्य असं वापरत नाही. तर मुलांकडं जे अवेलेबल होतं ना म्हणजे जी आता ही आपण त्याला अंकलिपी म्हणजे सचित्र बालमित्र असं म्हणतो आपण. तर या बालमित्राच्या माध्यमातून त्यांचं वाचन घेते. ती वरती काय करतात? म्हणजे काना मात्रा का त्यांचं परफेक्ट झालं की पट वाचायला लागतं. असं या गोष्टी माझ्या प्रिन्स, वेदांत, दिशांत ही जी मुलं थोडीशी मागे होती ना पटपट उच्च स्तरावरती जायला लागली. मग आता याच्यामध्ये जे म्हणजे फेलेंच्या म्हणजे अशा हे केलेले आता ह्या मुलांसोबतच त्यांनी गटागटाने हे काम केलेलं आहे जोडी जोडीने काम केलेलं आहे आणि छान काम केल्यानंतर त्यांना या ठिकाणी एक आपल्याला माहिती प्रशिक्षणात आपण शिकलो की आपण त्यांच्यासोबत सेल्फी विथ सक्सेस या मुलांसोबत आपण घेतो आणि त्यांना त्याच्यातून छान प्रेरणा मिळते. मग आता या फेल्यांच्या म्हणजे मराठी इंग्रजी या विषयांसाठी त्यांच्या म्हणजे असे गट पाडलेले आहेत. मग विषय मित्र त्यांचे जे भक्ती तेजू खुशाल वेद हे जे त्यांचे मित्र आहेत ते त्यांना मदत करतात. मग कधी कधी त्यांच्यामध्ये असं जोडी चर्चा म्हणजे जोडी चर्चा होते. मग त्या जोडी चर्चेमध्ये छान ते वाचन लेखन करतात. मग कधी ते असे गटामध्ये शिकतात. पण त्यावेळेस ना जेव्हा हे असं मुलं शिकतात हे असं गटामध्ये याच्यामध्ये त्यावेळेस आपण म्हणजे शिक्षक म्हणून आपली सुलभकाची खूप महत्वाची भूमिका असते. की त्यावेळेस मुलं नेमके काय करतायत एकमेकांमध्ये त्यांचं कसं कॉर्डिनेशन होतंय किंवा ते नेमकं काय करतायत कुणाकडून चांगल्या प्रकारे शिकू शकतात. म्हणजे कधी कधी ना आपल्या वर्गातली मुलं आपल्याशी बोलत नाही पण आपल्या पार्टनर सोबत म्हणजे छान असं त्यांचं कॉर्डिनेशन होतं. आणि मग नकळतपणे म्हणजे ते ह्या गटाने त्यांचं लर्निंग इंटरव्हेन्शन होत असताना म्हणजे आपल्या ज्या वेदच्या 6 आहेत की जे आपण क्रिटिकल थिंकिंग कॉन्फिडन्स कम्पॅशन आणि कम्युनिकेशन कोलॅबरेशन क्रिएटिव्ह थिंकिंग आहेत. या सगळ्या म्हणजे त्यांच्यामध्ये नॅचरल असं वेगळं असं करावं लागत नाही की चला तुमच्यामध्ये आज कॉन्फिडन्स हा आपण 6 विकसित करू असं होत नाही. तर नॅचरल त्यांच्यामध्ये त्या गोष्टी आपोआप विकसित होत असतात. त्याचबरोबर आता आपल्याला माहिती की जेव्हा ते भाषा विषयाचं अभ्यास करत आहे त्यात मराठी इंग्रजी घेतलं तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये ज्या आपल्या भाषिक बुद्धिमत्ता ही भाषिक बुद्धिमत्ता व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता सुद्धा म्हणजे विकसित होत असते. गणित विषय असेल तर त्यावेळेस तार्किक बुद्धिमत्ता गणितीय बुद्धिमत्ता ज्या हार्वर्ड गार्डनच्या बुद्धिमत्ता ह्या विकसित होत असतात. म्हणजे आता वर्गातील जी ही सगळी मुलं आहेत ना ही सगळ्या मुलांच्या बाबतीत हे होत असतात. असे खूप सारे मुलांना छान आव्हानं दिलेली आहेत पण आता फक्त या ठिकाणी आपल्याला लिमिट होतं 15 ते 20 मिनिटातच आपल्याला इथं बोलण्याची संधी आहे म्हणून मी लिमिटेडच फोटो या ठिकाणी घेतलेले आहे. आता मग जी गोष्ट स्तरावर मुलं आहेत ना त्यांना मग हे डायरेक्ट तर पाठ्यपुस्तक नसतंय तर म्हणजे मग मी काय करते जी सॉरी गोष्ट स्तरावरच्या मुलांना डायरेक्ट पाठ्यपुस्तक तर देतेच पण जी मराठी आणि इंग्रजी विषयाची ना म्हणजे मी आत्ताच 6वीचे म्हणजे पुस्तक आता 5वीचा वर्ग आहे ना मग आता 6वीचे पुस्तक मी म्हणजे अशी ट्रे मध्ये ठेवते. मग कधी कधी त्यांना पुढच्या इयत्तेचं पण ह्या म्हणजे पिसा लेवलच्या मुलांना ते वाचण्यासाठी देते. आणि म्हणजे वाक्य आणि परिचय स्तरावर आहे कधी कधी त्यांच्याकडे मग चौथीचं सुद्धा आदल्या वर्षीचं जे पुस्तक असतंय ते पुस्तक मग ह्या मुलांना म्हणजे वाचण्यासाठी देते. मग त्याचबरोबर म्हणजे जी आपली FLN ची दिशा प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला सगळ्यांना FLN ची जी PDF होती ना ती PDF ची झेरॉक्स पण मुलांना म्हणजे दिलेली आहेत. GISR मध्ये आणि NAS मध्ये जी मुलं आहेत ना त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्याची झेरॉक्स करून ठेवलेली आहे. आणि त्या झेरॉक्सचा पण मग ते छान म्हणजे वापर करतात. मग आता कधी कधी म्हणजे माझ्यासोबत जर समजा त्यांना वाचायचं नसेल तर मग अशा वेळेस ते त्यांच्या त्यांच्या जोडीमध्ये गटामध्ये वगैरे ते अशा जे झेरॉक्स केलेले असतात त्यामुळे कधी कधी वैयक्तिक पण त्यांना ते वाचायला बरं पडतं. मग त्याच्याद्वारे ते असे वाचन लेखनाचा सराव करतात. मग अशा वेळेस ना मी काय करते जे आता माझ्या वर्गातील पिसा मधील मुलं आहेत ना त्यांना मग वेळ देते कारण गटागटामध्ये ते शिकत असतात त्यावेळेस मग त्या मुलांना वेळ देते. तर आता सध्या माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे म्हणजे स्कॉलरशिपला म्हणजे मी 15 मुलं बसवली होती आणि त्यामुळे मग ते त्यांच्या त्यांच्या गटामध्ये ते अभ्यास करायचे.
परंतु आता आपल्याला डिसेंबर महिन्यात माहितीये की सीओ साहेबांनी 100% मुलांना स्कॉलरशिपला बसवायला सांगितलं होतं. मग अशा वेळेस ना आता मी त्यांना म्हणजे लगेच आता गेल्या वर्षीचे मुलांचं जे मंथनचं गाईड आणि प्रश्नसंच होते ना ते त्यांना सध्या म्हणजे गटात दिले की म्हणजे लगेचच्या लगेच, कारण ते आता कुठे म्हणजे वाचायला शिकले होते. आणि म्हणजे खरं तर आता स्पर्धा परीक्षा ही त्यांच्यासाठी हे एक छान आव्हानच आहे. मग खरं तर जी म्हणजे असर आणि न्यासच्या ह्या मुलांसाठी ना आपली खरं मेहनत खूप कमी, पण आपलं त्याच्यासाठी नियोजन असं परफेक्ट असावं लागतं. आणि पिसाचे जे आपले मुलं असतात ना त्यांना हायर लेवलच्या ऍक्टिव्हिटीचं नियोजन आपल्याकडे असावं लागतं. आणि याचबरोबर म्हणजे आपल्याकडे ज्या 2 अक्षरी 3 अक्षरी शब्दांपासूनचे जे असे वाक्य वाचन पाठ आहेत ना, तर त्या वाचन पाठ आणि त्याचबरोबर आता हे जुने जे आपली पुस्तकं आहेत ना त्या पुस्तकांचे खरं तर मी म्हणजे बंच काढून ठेवते. असं कुठलाही वायला जाऊन देत नाही. सगळे जे बंच असतात जुने ते काढून ठेवते की कधी पण मुलं समजा आले की पटकन वाचायला त्यांना हे आपल्याला देत आहे त्या ट्रे मध्ये ठेवलं का म्हणजे हे वेगळं म्हणजे असं वेगवेगळं ते वाचतात. आता हे प्रत्येक वर्गामध्ये आपल्या त्या जादुई पिटाऱ्यामध्ये सुद्धा हे शब्द कार्ड आहे, पण त्याचे झेरॉक्स करून ठेवलेले आहे. अगदी हे मुलं म्हणजे माझ्याकडे तिसरी चौथी पासून हे आहेत हे कार्ड्स ठेवलेले आहेत, ते वाचतात मग मुलं हे. त्याचबरोबर आपल्या पेटांमध्ये खूप छान साहित्य ते म्हणजे जादुई पिटाऱ्यामधले ह्या शब्दपट्ट्या आहेत. त्यानंतर हे शब्द डोंगर असे उतारा वाचनाचे हे जे कार्ड्स आहेत हे आपण सगळेजण वापरतोच. आणि याच्यावर बरेच छान शिक्षकांनी मार्गदर्शन सुद्धा केलं आहे की ते कशा प्रकारे वापरायचं आहे म्हणून असं. आणि मग त्याचबरोबर म्हणजे मुलं आता हे कसं आहे ज्याचं त्यांना म्हणजे ज्या त्या गटाप्रमाणे ज्या त्या जोडीप्रमाणे त्यांना असं खाद्य मिळतंय ना, तर म्हणजे ते एकदम असे आनंदाने काम करतात. म्हणजे खरं दिशा प्रोजेक्टचा हाच खरा फायदा आहे. म्हणजे अगोदर कसं आपण पूर्ण एकत्र असं वर्गाला हे करायचो शिकवायचो आणि आपल्याला म्हणजे पटकन असे मुलं हे करत, पण आता असे गट पाडल्यामुळे ना पटपट त्यांना त्यांच्या गटामध्ये काय करायचं किंवा आपल्याला काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःला जमतात त्या. आणि त्याचबरोबर हे जे आपले उतारा वाचनाचे कार्ड तर होतेच, त्याबरोबर हे जे जाहिरातींचा संच आहे जाहिरातींचं कार्ड, त्या कार्डवर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुलं असे प्रश्न तयार करतात. त्याचबरोबर त्या जादुई पिटाऱ्यामध्ये बघा हे आहे चित्र वाचनाचे, तर हे चित्र वाचनावरून सुद्धा मुलं चित्राचं लेखन करतात अशा प्रकारे. त्याचबरोबर आपल्याकडे सर्वांकडेच आपल्याला माहिती आहे की वाचनालय आहे आणि ह्या वाचनालयामधले पण मुलांना मग मी पुस्तकं देते गोष्टींची. आणि मग शक्यतो ना याच्यातले म्हणजे जास्तीत जास्त असे जे द्विभाषिक पुस्तकं आहे ना तर ते द्विभाषिक पुस्तकं मुलांना देते म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण, की जेणेकरून आपलं आता सध्या महावाचन जे ही चळवळ सुरू आहे त्या महावाचन चळवळीचा उद्देशही साध्य होतो. कारण म्हणजे मुलांनी FLN साठी पण अशा वह्या लावलेल्या आहेत. आणि मग त्या वह्यांमध्ये की नाही एका भागामध्ये समजा श्रुतलेखन असेल तर ते एका भागात लिहितात. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी जी ही वाचलेली पुस्तकं आहे ती पुस्तकं त्या पुस्तकांचा अभिप्राय त्या दुसऱ्या भागामध्ये नोंदवतात. मग अशा प्रकारे मुलं ही स्वतः सगळं हे काम करताना दिसतात. खरं तर म्हणजे असं वर्गामध्ये की नाही कोणत्या जोडी बरोबर बसायचं किंवा कुठे बसायचं असं काही त्यांचं म्हणजे बंधन नसतं. म्हणजे तुला कुणाबरोबर बसून शिकायला आवडेल त्याच्या जवळ जाऊन तू बस, म्हणजे अशा प्रकारे की नाही जोड्या ते स्वतः निवडतात. आणि त्यामुळे वर्गातील म्हणजे प्रत्येक मुलाला त्याचा असा स्वतःचा स्तर माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारे मुलं ह्या ज्या गोष्टी आहेत ते अगदी आनंदाने काम करतायत आणि खूप छान वाटते त्यांच्यासोबत हे काम करताना. त्यांना ही बरीचशी आव्हानं दिलेली होती आणि ही सगळी जवळजवळ त्यांनी ही आव्हानं पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासोबतची ही फोटोज म्हणजे सेल्फी विथ सक्सेस या ठिकाणी आहे तो हा. खरं तर म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जर त्यांना आपल्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्यासाठी मुलंच म्हणजे मला सांगावं लागत नाही की अरे तू आता या स्तरावर, त्यांना कारण स्वतःचा स्तर माहितीये आणि स्वतःच ते म्हणजे आटापिटा करतात. आपल्याला ते आपलं हे स्तर झालाय पूर्ण, आता पुढच्या स्तरावर आपल्याला जायचंय त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतात. मग अशा पद्धतीनं मुलं स्वतः शिकत असल्यामुळे सध्या आता माझ्याकडे ना 37 पट आहे. तर या 37 पटापैकी अक्षर शब्दावर तर कुणी नाहीये, पण वाक्य स्तरावर 6 आणि परिचय स्तरावर 5 आणि उरलेली सगळी मुलं ही गोष्ट स्तरावर आहे. मग असंच इतर म्हणजे विषयांच्या बाबतीत पण आहे. पण आता श्रुतलेखन मला माहिती आता माझा हा टप्पा पूर्ण होतोय वाचनाचा, मग
मी गणिताकडे जाणार, गणिताचा माझा तो टप्पा पूर्ण झाला की आता श्रुतलेखनासाठी आपल्याला खरं तर वेळ द्यायचा आहे. मग श्रुतलेखनाकडे म्हणजे असं आपल्याला एक प्रकारची व्यवस्थित टप्पे टप्पे हे झाल्यामुळे आपल्याला त्याची एक दिशा मिळत आहे. आणि खरंच म्हणजे जर आपल्याला आपली मेहनत निमपट आणि परिणाम जर दुप्पट करायचा असेल तर आपण सर्वांनी खरं तर नक्कीच भविष्यवेधी शिक्षणाचा अवलंब केला पाहिजे. की जो सध्या आता मी माझ्या मुलांसोबत आनंद घेत आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने आपण गेलो ह्या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने तर खरोखर त्याचा आपल्याला फायदाच होतोय. अशाच भविष्यवेधी शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने आमच्या कल्याण तालुक्याच्या ज्या गट शिक्षण अधिकारी आहेत डॉक्टर रुपाली खुमणे मॅडम यांनी सुद्धा जे आपलं भविष्यवेधी शिक्षणातलं जे दुसरी पायरी आहे भविष्यवेधी शिक्षणातली म्हणजे मुलांना आव्हान देऊया चॅलेंज बेसवर एक आनंद तरंग नावाची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर तयार केलेला आहे. अगदी त्याचा म्हणजे खूप छान प्रचिती येत आहे. मॅडमने अगदी म्हणजे आनंद तरंग नावाच्या एक असा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपवर रोज म्हणजे मुलांचं जे सक्सेस आहे ते त्या म्हणजे बघतात खरं त्याच्यावर. आणि खरं तर खूप छान एन्जॉय करतात मुलं. अशा प्रकारे हे कॅलेंडर आहे या कॅलेंडरवरती मुलं आनंद लुटत आहेत. म्हणजे खरं प्रशासनात जर समजा असे खरोखर अधिकारी असतील तर म्हणजे शिक्षकांना असे मोटिवेट करणारे विद्यार्थ्यांना असे मोटिवेट करणारे तर म्हणजे शिक्षक असं म्हणजे भीतीपोटी नाही काम करणार तर ते म्हणजे असे स्वयंप्रेरणेने काम करून असे आनंदित होतील आणि आपल्या मुलांसाठी नक्कीच ते प्रयत्न करतील यात काही शंका नाहीये. पण खरोखर म्हणजे आता खूप आनंद होतोय की ह्या मुलांसोबत हे असं काम करताना. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे या दिशा उपक्रमामुळे कामाची ना खरं दिशा गवसली आणि आता या ट्रॅकवरून नेमकं म्हणजे कसं धावायचं हे लक्षात आलेलं आहे. आणि आमच्या मुलांना या फिनिक्स पक्षाप्रमाणे जगातील जो लोकल टू ग्लोबल मूल आहे हे घडवण्यासाठी आम्हा शिक्षकांना मूल स्वयंप्रेरित करायचं आहे. खरं तर हा दर शनिवारच्या कृतींचा शनिवार या उपक्रमामुळे नक्कीच म्हणजे साध्य होत आहे. आणि म्हणजे अगदी 100% मुलांमध्ये नाही बदल झालाय पण त्या दिशेने नक्कीच वाटचाल सुरू आहे यात काही शंकाच नाहीये. थँक्यू. या दिशा उपक्रमामुळे खरोखर मुलांमध्ये खूप बदल झालेले आहेत. मला इतकंच सांगायचं होतं. ओके. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय कमी शब्दामध्ये आपण म्हणतो की जास्तच आपण दिलं, कमी मेहनत आणि जास्त फलनिष्पत्ती ही जास्त. जसं आता एक मेसेज आला आपल्या पूर्ण या सत्रामध्ये हे सर्वांना जाणून आलेलं आहे. आपण जर चॅट बॉक्समध्ये जर काही प्रतिक्रिया पाहिल्या तर याची त्या ठिकाणी प्रचिती येते आहे. तर आता हे सत्र सर्वांसाठी खुलं केलेलं आहे. तर मी सहभागी सर्व जे शिक्षक वृंद आहेत त्यांना विनंती करतो की मॅडमने जे काही मोदी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने ज्या काही टप्पे जे काही पायऱ्या किंवा जे काही थीम आहे ती वर्गामध्ये राबवताना मुलांचा अभ्यास समजवण्यासाठी ज्या पद्धतीने यूज केली तर त्याच्यावर आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर या व्यासपीठावर मॅडमशी शेअरिंग करावं. सगळ्यात महत्त्वाचे मॅडमने उदाहरणं देताना त्यांचा मुलांचा वर्गातील स्तर काय आहे आणि त्या काय ऍक्टिव्हिटी घेतात तर हे अतिशय प्रभावशाली होतं. कारण बऱ्याच वेळा आपण स्तर सांगताना थोडासा डळमळतो. मात्र त्यांनी या बाबतीत स्पष्टता आणून देऊन जी मुलं जास्त ठरवत तिथं काय केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर मी पूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की आपण शेअरिंग करावं, शंका समाधान करावं. स्वतःला आपण अनम्यूट करूया आणि या सत्राला तुम्ही अनम्यूट करू शकता. आपण अनम्यूट करू शकता किंवा हँड रेस करू शकता. हा वसंत पडू सर तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. आपल्याला काय बोलायचं आहे. पडवल सर आपण हँड रेस करत होता. पडवल सर अनम्यूट करून आपण बोलू शकता.
भालेराव सरांना काय बोलायचे का? सुनील भालेराव सर, आपण अनम्यूट करून बोलू शकता सर. काही टेक्निकली अडचण येत असेल तर आपण हँडरेज करावा, जेणेकरून आम्हाला समजेल की काही अडचण येत आहे आपल्याला. हा. रवींद्र माली सर, हा बोला सर. हा हॅलो सर. हा हा दिशा प्रोजेक्ट उपक्रमांतर्गत मी दापोडे शाळेतून बोलतोय. हा मनीषा हा कोराडी मॅडमने आपली पद्धतशीर वर्णन केलेलं आहे. त्यांनी येस येस. वस्तुस्थिती मांडलेली आहे की मुलांमध्ये कोणत्या प्रकारचा बदल होतो आणि मुलं आस्तर पातळीवरून व्यासवरून पिसा पातळीवर कसे जातात याच्याविषयी एकदम सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये शिक्षकांना कामं असतात, त्या कामामध्ये मेहनत कमी करून नियोजनबद्ध जर आपण शिकवलं तर मेहनत निमपट, परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट विद्यार्थ्यांना मिळतो. मला याच्यात विशेष बाब आवडली ती म्हणजे जोड्या स्वतः निवडण्याचं प्राधान्य मुलांना मॅडमने दिलं आहे. त्यामुळे मुलांना आपला जोडीदार निवडल्यामुळे काम करायला आनंद वाटतो आणि मुलं स्वतःहून मग आनंदाने अभ्यास करतात. विद्यार्थी आणि विशेष बाब अशी आढळली की विद्यार्थ्यांना स्वतःचा स्तर माहीत आहे आणि स्वतःच्या स्तरावरून आपल्याला कुठे जायचं, त्यांचं लक्ष काय आहे, उद्दिष्ट काय आहे ते मुलांना माहिती आहे. त्यामुळे मुलं उद्दिष्टाप्रमाणे जाऊ शकतात. असं जर आपण मॅडमने एकदम सुंदर मार्गदर्शन केलं आणि मलाही अनुभव आला की शाळेमध्ये जर अशा पद्धतीने आपण घेतलं तर मुलांचं नक्कीच आपसामध्ये स्पर्धा लागते आणि मुलं आनंदाने अभ्यासाला रममाण होतात, एकाग्र होतात. जसं आपण परीक्षेला मुलांची परीक्षा घेतली, कोणाला 50 पैकी 48 42 मार्क मिळाले, काहींना कमी मिळाले, मग त्यांना कमी का मिळाले म्हणून ते शोध घेतात. त्याप्रमाणे मॅडमच्या या आपल्या देशा उपक्रमातून सन्माननीय शिवसाहेबांनी जो उपक्रम राबवला त्यातून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे आणि शिक्षणाची चांगल्या प्रकारे रुजवणूक होत आहे असं मला लक्षात आलं. धन्यवाद मॅडम, त्यांनी छानपैकी आणि थोड्या वेळेत आपले विचार मांडले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आमच्या दापोडे शाळेतून भिवंडी तालुक्याच्या वतीने आभार मानतो. सुंदर पाठ घेतला, मला खूप मनापासून भावला तो. धन्यवाद सर. अतिशय छान सर. खूप तुम्ही विश्लेषणात्मक मॅडमच्या या सादरीकरणावर विवेचन केलेलं आहे. खरंच म्हणजे विषय मात्र स्वातंत्र्य आणि मुलांमध्ये निर्माण केलेली ही स्पर्धा, निकोप स्पर्धा, या निश्चित मुलांचा अध्ययन उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सायले सचिन काहीतरी बोलू इच्छितात. हॅलो, आपण अनम्यूट करून बोलू शकता. सायले सचिन मॅडम. आपल्याला अनम्यूट करायला काही टेक्निकल अडचण होत असेल तर कृपया आपण हँड रेज करा. जर रवींद्र माळी सरांनी अतिशय हा, वंदना गवळे मॅडम बोला. हॅलो. हा हा बोला मॅडम, आवाज हॅलो. येतोय आपला. हा सर, पूर्वी कसं होतं, आपण सर सगळं जनरल विद्यार्थ्यांना शिकवत होतो मोठ्या वर्गातला. हॅलो, आवाज येतोय सर माझा? हा येस 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 मॅडम. हा, तर पूर्वी आपण काय मोठ्या वर्गांना मी शिकवत आली आजपर्यंत. तर आपण काय हा करायचो, वर्गात एकदा जूनला आपल्याकडे वर्ग आला की आपण अभ्यासक्रमाला लगेच सुरुवात करायचो पुढे. पण आता या उपक्रमामुळे एकच आपल्याला बेनिफिट मिळालाय की आपण खरं म्हणजे प्रत्यक्ष खालच्या पातळीपर्यंत जाऊन आपल्याला आता कळायला लागलंय की वर्गात नेमकं कोणत्या मुलांना काय येत नाही. हा, त्याचा बेनिफिट एवढाच झालाय की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण शेवटच्या स्तरापर्यंत गेलो. आणि खरं म्हटलं तर जे 2-3 मुलं असतच वर्गात असे की ज्यांना खरं म्हणजे काहीच जमत नसतं आणि आपण मोठ्या वर्गांचा अभ्यासक्रम चालू करतो, तर आपल्याला त्या मुलांना प्रत्यक्षात आता लक्ष देता आलं आणि त्याचा बेनिफिट असा झाला की ते मुलं पण आपल्या वर्गाच्या लेवल पर्यंत यायला लागली. म्हणजे रेग्युलर जो आपला अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये ते आता इन्व्हॉल्व झाले. हा एक बेनिफिट या उपक्रमाचा मला दिसून आलेला आहे. थँक्यू सर. ओके. खूप चांगलं मॅडम आपण सांगितलं की आम्ही नेहमी म्हणत असतो की मुलांचा अध्ययन स्तर
आपल्या लक्षात येतोय आणि आपण अध्ययन स्तरानुसार कृती आराखडा तयार करतो, हे सगळ्यात महत्वाचं फलित या उपक्रमाचं म्हणावं लागेल. आणि मुलांच्या गरजेनुसार आपण त्यांना अध्ययन अनुभव द्यायचा प्रयत्न करायला लागलो. आणि एक या प्रोजेक्टमुळे पर्यवेक्षक यंत्रणा जी आहे त्यांना देखील माननीय शिव सरांचा हाच संदेश आहे की पाठ्यक्रम वर आपण कधी येणार की ह्या जोपर्यंत बेसिक स्किल मुलांना येणार नाही तोपर्यंत पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रमाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण जी बाब अधोरेखित केली ती अतिशय महत्वाची. आणि मी आपले आभार मानतो की आपण या प्रशिक्षणा किंवा या सादरीकरणामध्ये जे विवेचन केलं. धन्यवाद. अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायची आपण हँड रेज करा आणि अ, एक एक दोन प्रतिक्रिया घेऊन आपण काय करूया आजचं हे सत्र या ठिकाणी माननीय गुंजाराव सर किंवा शिंदे सर आपल्याला मार्गदर्शन करा. हा विठ्ठल भोईर सर आपण काय बोलू इच्छिता? हा सर. सर हा हॅलो हा सर. हा सर आताच आवाज येतो सर. मनीषा हा आता सर मनीषा कोरडे मॅडम जिल्हा परिषद शाळा घोडसे याने जे आता सादरीकरण केले ते अतिशय उल्लेखनीयच आहे. कारण आम्ही त्यांना अगदी जवळून बघितलेला आहे की त्यांचा कृतीयुक्त जो सहभाग आहे तो अतिशय चांगला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी जे उल्लेखनीय जे बाब होती विशेष म्हणजे की मॅडमनी आता आपल्याला सांगितले की स्तरने आहे, कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे. तर शापूरचीच लोक जास्ती दिसत आहे त्याच्यात. तर त्या स्तरानुसार मॅडमनी प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने अक्षर स्तरा प्रारंभ स्तरापासून तर गोष्ट स्तरावर जाण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्य मॅडमचं सुरू आहे. आणि त्याच्यामध्येच एक अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे आनंद तरंग हा दिनदर्शिका उपक्रम आहे. तो सुद्धा मॅडम त्याच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतात. कारण त्याच्यामध्ये असं उल्लेखनीय आहे की त्या दिवसामध्ये इयत्ता तिसरीसाठी तो उपक्रम आहे का त्या इयत्ता ज्या आहे त्या तारखेला तो उपक्रम कोणता घेतला जातो त्याविषयी सर्व मुलांना त्याच्यामध्ये त्या माहिती देत असतात. आणि मॅडमने एक चांगलं एक त्या ठिकाणी आव्हान केलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला ते आव्हान देतात. हा एक बाब मॅडमचा, कारण आपलं मोली जो ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये ते हेच सांगितलेलं आहे. आणि आपल्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांचं एक सुद्धा आहे का जो ट्रेनिंग आपल्याला झालेले मुलीचं त्याच्यामध्ये विषय मित्र आहे, गट अध्ययन पद्धती आहे आणि विद्यार्थ्यांना आवाहन आणि गती वाढवणे हा त्यांच्यामध्ये एक उल्लेख होता. आणि मॅडम सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आव्हान देत असतात. आणि त्याच्यामध्ये खरंच सांगायची गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषद शाळा घोडसईचं जे विद्यार्थी आहेत त्या याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं पारंगत झालेलं आहे. म्हणून अतिशय कौतुकास्पद असं मॅडमने या ठिकाणी ती यशोगाथा जी आहे ती सादरीकरण केलं आहे. आणि मी या ठिकाणी मला ज्या बोलण्याची संधी दिली म्हणून सर्वांना या ठिकाणी मी त्यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो सर. धन्यवाद. ओके ओके भोईर सर आपण आता म्हणजे प्रत्यक्ष काम पाहिलेलं आहे आणि काम पाहून प्रत्यक्ष काम आणि केलेलं सादरीकरण याच्यामध्ये बऱ्याच वेळा विसंगती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपण जे त्यांना मॅडमचं प्रमाणपत्र दिलेलं आहे की प्रत्यक्ष तुम्ही पाहताय आणि मुलांची देखील ती प्रगती आहे. जे मुलं पूर्णपणे कॉन्फिडेंटली सज्ज आहेत भविष्यवेधी आव्हान स्वीकारायला. ते नेमकं या त्यांच्या प्रेझेंटेशनतून आपल्याला जाणवतं. मी अजूनही या ठिकाणी जर मान्यवर असतील त्यांना विनंती करतो, शिक्षक वृंद आपल्याला काही प्रतिक्रिया असतील तर कल्याणच्या बीओ मॅडम देखील या ठिकाणी जॉईन आहेत. मी कुमणे मॅडम यांना विनंती करतो की मॅडम या सत्र आणि प्रत्यक्ष आनंद तरंग उपक्रमामध्ये आपल्या अभिप्राय आम्हाला मिळावेत. कुमणे मॅडम. नमस्ते सर. आपण आनंद तरंग बद्दल बोलत आहात का? हा एकंदर हे सेशन आणि दिशा उपक्रमाअंतर्गत जो आनंद तरंग आहे त्याचा आपल्याला या
ठिकाणी बेनिफिट कसा होता अध्ययन स्तर उंचावण्यासाठी या सादरीकरणाच्या? सेशन्स खरंच खूप चांगले आहेत. सेशन्स मध्ये बऱ्याच वेळा कसं होतं की एखादा शिक्षक ज्यावेळेस त्याला येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती तो कसा मात करतो हे सांगतो, त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. सेशन्स मी मागच्या वेळेस पण संख्याज्ञानाचे 2-3 सेशन्स मी आता युट्यूब वरून डाउनलोड करून ऐकत आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी येते. शिक्षक खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत आणि याचाही खूप मनस्वी आनंद होतो, कारण ऍट द एंड आपल्या सगळ्यांचं एम एकच आहे की आपली मुलं शिकली पाहिजेत. आपली मुलं कम्पेअर टू बाकी प्रायव्हेट स्कूल्सची जी मुलं असतात, की ज्यावेळेस मी असं सिनियर केजी ज्युनियर केजीच्या मुलांना वाचताना पाहते, त्यावेळेस आपल्या मुलांचं मी ज्यावेळेस पण आम्ही पर्यवेक्षण यंत्रणा जात असतो, मला डेफिनेटली माहित आहे शिक्षक संख्या माझ्या तालुक्यामध्ये कमी आहे, शिक्षकांवर कामाचा प्रचंड भार आहे, परंतु शिक्षक प्रयत्न करत असतात. आणि ह्या उपक्रमाचा एक फायदा असा झाला की स्तरनिहाय मुलं निश्चित झाली. म्हणजे आधी असं व्हायचं की आपण 7वीला त्या मुलाला तो कुठल्या स्तरावर आहे हे न पाहता 7वीचा त्याला अभ्यासक्रम आपण शिकवायला सुरुवात करायचो, परंतु आता ऍटलिस्ट आपल्याला त्याचा स्तर माहित आहे, त्या स्तरानुसार आपण त्याच्या बाबतीत प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे ती मुलं निश्चितच त्या स्तरावरून वरच्या स्तरावर जात असताना दिसत आहेत. सो दॅट इज डेफिनेटली गुड. सेकंड, अनंतरंगचा उपक्रम आम्ही इयत्ता तिसरीसाठी मी करीतो हा स्वागताचा सोहळा. हा मॅडम बोला. हा, अनंतरंग हा इयत्ता तिसरीसाठी आम्ही कृती कार्यक्रम सुरू केलेला 365 दिवसांचा, की ज्याच्यामध्ये पूर्ण वर्षभराकरता त्यांना अगदी रविवार सहित छोट्या छोट्या कृती दिलेल्या आहेत. म्हणजे त्या दिवसाचं वैशिष्ट्य किंवा त्या दिवसाचं विशेष काय आहे त्याच्या अनुषंगाने आता आपला डिसेंबर महिन्यात ग्राहक दिन झाला, किसान दिन झाला, तर मुलांना त्याचं एक बेसिक नॉलेज मिळावं की किसान दिन म्हणजे काय हे आज तुझ्या शिक्षकांकडून समजून घे, ग्राहक म्हणजे काय हे तू तुझ्या शिक्षकांकडून समजून घे, की अशा छोट्या छोट्या कृती, छोटी छोटी आव्हानं त्यांना दिलेली आहेत आणि मुलं आनंदाने करतात. खूप कमी वेळा करता आहे की एक हार्डली 15 ते 20 मिनिटांमध्ये ती कृती होईल अशाच कृती आहेत, परंतु त्यांचा ओव्हरऑल विचार करूनच त्यांचं शारीरिक, त्यांची भावनिक किंवा त्यांचे बौद्धिक ह्या सगळ्या क्षमता त्यांचा विकास व्हावा ह्या दृष्टीनेच त्या कृती दिलेल्या आहेत आणि फार उत्स्फूर्तपणे कल्याणने त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे. ओके, धन्यवाद मॅडम. मॅडमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कल्याण टीम अतिशय यशस्वीपणे तर काम करत आहे. नाहीतर मॅडमच्या स्वतःच्या संकल्पनेतून आनंद तरंग हा उपक्रम जो राबवला जात आहे तो निश्चित हा वेद उपक्रम दिशा प्रोजेक्ट याच्यासाठी अत्यंत पूरक असून विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर निश्चित होत आहे. आणि मॅडमने स्वतः या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की मुलांना गरजेनुसार कसं शिकवलं गेलं पाहिजे आणि ते आवश्यक कसं आहे. तर ह्या दिशा प्रोजेक्टच्या माध्यमातून ते ध्येय सुद्धा आपलं या ठिकाणी साध्य होत आहे. धन्यवाद मॅडम. मी आता जर कोणी बोलायला नसतील तर मी आदरणीय धुंदाराव सर शिंदे सर यांना विनंती करतो की आपण एक थोडं मार्गदर्शन करावं. धुंदाराव सर. हॅलो. हा सर, आवाज येतो. हॅलो. हा, आवाज येतोय सर. ते समाप्त करायचं का? हा हा, आपलं शेवटचं मार्गदर्शन. नमस्कार सर्वांना. आपल्या या कृतींच्या शनिवारच्या या पुढच्या सत्रामध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या शिक्षकांकडून झालेलं आहे. परवाच आपली जिल्हास्तरीय शिक्षण परिषद झाली आणि त्यामध्ये सुद्धा स्टॉलच्या माध्यमातून अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष कशा पद्धतीनं अध्ययन स्तर निश्चिती आणि अध्ययन स्तर निश्चितीनंतर जे काम आहे आपलं, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वर्गामध्ये कशा पद्धतीने आपण काम करतो, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा स्तर उंचावण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात, शैक्षणिक साहित्याचा कसा वापर केला जातो, त्याच्यामध्ये पीअर लर्निंग आहे, गटाध्ययन आहे,
त्यानंतर विषय मित्र आहे. तर याच्या संदर्भामध्ये असे अतिशय चांगलं प्रेझेंटेशन तिथेही आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संकल्पनाच आहे की केवळ काही शाळांपुरता नाही तर जिल्ह्यातल्या 100% शाळांमध्ये असं काम सुरू आणि विद्यार्थ्यांची स्तर आहे ते उंचावला पाहिजे. आपण सगळे चांगला प्रयत्न करत आहात. जास्तीत जास्त सहभाग आपला कृतीच्या शनिवारमध्ये पण जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावं असंही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे. तर आपण सगळं चांगले काम करत आहात. या पुढच्या काळामध्ये आपण असं चांगलं काम करूया आणि आपल्या जिल्ह्यामधील जे विद्यार्थी आहेत त्यांची गुणवत्ता निश्चितपणे वाखाणण्याजोगी असेल. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ते विद्यार्थी आपले विकसित होतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. शिक्षक विभाग असेल, डाएट असेल यांच्या मार्फत आपण सातत्यानं हे सगळे यंत्रणा त्यासाठी प्रयत्न. शिक्षक अतिशय मनापासून या संदर्भात काम करतात. आपण जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशन मध्ये दिसून येतं की किती तळमळीने विद्यार्थ्यांसाठी काम केलं जातं. आता उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचंही अतिशय आम्ही प्रेझेंटेशन बघितलं परवाच्या शिक्षण परिषदेमध्ये. उर्दू माध्यमातही अतिशय चांगलं काम तिथं सुरू झालंय. म्हणजे जिल्ह्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही अध्ययन स्तर निश्चिती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी एक मिशन स्वरूपात हे काम सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये ओपा टीमने आपल्याला खूप मोठं सहकार्य ओपा टीमचं आहे. त्यांची सगळी टीम आपल्या छोट्या छोट्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याला त्यात यश मिळत आहे. आता आपण पुन्हा स्तर निश्चिती करून ते स्तर निश्चितीचं काम पोर्टलवर भरण्याचं 100% काम आता आपल्याला पूर्ण करायचंय. तर ते सुद्धा सगळ्यांनी करावं आणि या पुढच्या काळामध्ये असे चांगले चांगले नवनवीन उपक्रम, नवीन प्रयोग वर्गामध्ये केलेले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिक्षण विभाग आणि डाएटच्या वतीनं आपण सर्वांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांना काही कारणास्तव या लिंकला आजच्या सेशनला उपस्थित राहता आलं नाही त्यांनी आपले युट्यूबचे व्हिडिओ पाहावेत आणि आपले सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून कसे प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्यासाठी याचाही अनुभव या व्हिडिओज मधून सगळ्यांनी घ्यावा. आजच्या या सेशनसाठी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो आणि वेखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. धन्यवाद सर. आपण अतिशय थोडक्यामध्ये 26 तारखेला झालेल्या शिक्षण परिषदेचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या संदेशाचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुग साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की सरांची उपस्थिती परवा सरांनी सांगितलं की जवळपास 90% सेशन सरांनी पूर्ण वेळ ऐकलेले आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय वाघ साहेब यांचं देखील आपल्याला नियमित सत्राच्या नियोजनाच्या संदर्भात मार्गदर्शन असतं. सरांचाही मी आभार व्यक्त करतो. आदरणीय राक्षस साहेब यांचा सातत्याने सत्र वेळेत आणि सुनियोजित पद्धतीने पार पाडले पाहिजेत. जास्तीत जास्त शिक्षक या सत्रात जॉईन झाले असा आग्रह असतो. त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच डॉक्टर दिनेश चौधरी सर या सत्राच्या समन्वयामध्ये महत्वाची भूमिका पार पडत असतात. मात्र आज अचानक बालभारती येथे पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी त्यांना जावं लागलं असल्यामुळे आजच्या सत्रास ते जॉईन झालेले नाहीत. तर त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व गट शिक्षण अधिकारी महोदय यांचे देखील आभार व्यक्त करतो. विशेष आभार पुणे मॅडम यांचे व्यक्त करतो आणि आज प्रत्यक्ष म्हणजे शिक्षक उपस्थित असून त्यांनी प्रतिक्रिया देखील नोंदवलेली आहे. आदरणीय दुधाराव सर, आदरणीय शिंदे सर यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व तालुक्यातील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, सहभागी, सर्व पर्यवेक्षक यंत्रणा, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि विशेष आभार म्हणजे आजचे सत्र ज्यांनी उपस्थिती दर्शवली अशा मनीषा कोरडे मॅडम. खरं तर मुली प्रशिक्षण झाल्यानंतर एखादं प्रशिक्षण झाल्यानंतर त्याच्या प्रशिक्षणाची परिणामकता आपण नंतर कधी पाहत नाही. प्रशिक्षण झाल्यानंतर संपलं. मात्र मोदी प्रशिक्षण असं आहे की अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि माननीय साहेबांनी जे आपल्याला अधोरेखित केलेलं आहे की त्याचे सातत्याने त्याचे परिणाम आम्हाला प्रत्यक्ष दैनंदिन अध्यापन दिसले पाहिजेत. यावर त्यांनी केलेलं काम वर्गामध्ये आणि मिळालं यश याविषयी सादरीकरण करतं. तर मनीषा मॅडमचं देखील मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी या व्यासपीठावर हे
सादरीकरण केलं. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे ज्ञात अज्ञात सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचं सेशन वरिष्ठांच्या मान्यतेने या ठिकाणी संपलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. मनीषा मॅडम आपले खूप खूप आभार. थँक्यू सर. अतिशय